याचा आपण असा आता विचार केला तर बाहेर जाणारा हा जी पहिली दुसरी पिढी शिक्षित झाली, पहिली दुसरी पिढी जी शिक्षित झाली त्याचीच तिसरी पिढी बाहेर जाणार आहे. आता ही जी तिसरी पिढी बाहेर जाणार आहे तिला जी इन्सुलेशन केलं पाहिजे होतं, सुरक्षितेचं असणारं जे कवच उभं केलं पाहिजे होतं ते आपण उभं करू शकलोय का? तर नाही. का नाही उभं करू शकलो? तर मी जसं म्हणालो की माझी मानसिकता 1950ची आहे. मानसिकता माझी 1950ची आहे. मी जगतोय 25 मध्ये. त्या 25ची जुळवणी केली पाहिजे. याच्याशी मी नातं जोडतोय का? तर अजिबात नाही जोडत. म्हणजे एका दृष्टिकोनातून स्वतंत्ररित्याने विचार करण्याची जी एका पिढीची ताकद होती ती आपण अंगीकारली नाही. तिला आपण असं महत्व दिलं नाही. आणि आयुष्यभराशी कॉम्प्रोमाइजेस करायला लागलेलो. आयुष्यभराची कॉम्प्रोमाइजेस करायला लागले. आणि ह्या कॉम्प्रोमाइजेसच्या याच्यामध्ये जो किस्ट होता, जो वेगळेपण होता, जो लढाऊपणा होता, एक हुन्नर होती, त्याचा आपण सॅक्रिफाईस करत गेलो अशी असणारी परिस्थिती. मी उदाहरणार्थ देईन या ठिकाणी की 90 साली इथे असणारा प्रायव्हेटायझेशनचा एक एरर सुरुवात झाला. आता या प्रायव्हेटायझेशनचा एरर आपण सगळ्यांनी एका वेगळ्या अर्थाने घेतला. माझं काय जातंय? आय एम सिक्युअर. त्याच्यामुळे तू सिस्टम वरती परिणाम काय करणार याच्याकडे आम्ही असताना पाहिलंच. आणि ज्यावेळेस परिणाम दिसायला लागला त्यावेळेस आम्ही असताना बोंबलायला लागलो, अरे आमचं सगळं केलं. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की वाहत जात 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 जात
कॉपी मास्टर होण्याच्या नादामध्ये ओरिजिनॅलिटी आपण घालून बसलो अशी असताना परिस्थिती. हिला जोपर्यंत तुम्ही रिव्हर्स करत नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व आपण टिकू शकत नाही. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की आम्ही असं एक असा वर्ग बसलेला आहे की जो मिनिमम महिन्याला ठरवलं त्यांनी 1000 रुपये चळवळीसाठी खर्च करू शकतो. पण आमची दानत नाही. का दानत नाही? तर आम्ही हा कधीच विचार केला नाही की आम्हाला जे मिळालेलं आहे